DJI इन्फिनिटी आपल्या मार्केटमध्ये सगळ्यात ट्रेंडिंग फॉन्ट्स आहेत आणि ते तुम्ही सगळेजण यूज करता असं मला वाटतंय। जसं की भरपूर जणांनी चांगल्या प्रकारे पेड घेतला असतील। तर जे काय फॉन्ट्स आहेत तर ते आतापर्यंत आपण जसं की युनिकोड पॅडचा ॲप असेल किंवा ग्लाइफचा वापर असेल तर ह्या माध्यमातून कन्वर्ट करून आपण आतापर्यंत यूज करत आलोय। तर जे काय दोन्ही फॉन्ट्स आहेत DJI इन्फिनिटी तर त्यांचं कोडिंग समानच आहे। जे काय आपलं टायपिंग आहे तर ते आपल्या कीबोर्डनं आपण कसं डायरेक्ट टायपिंग करू शकतो तर हे आपण आज सोप्या पद्धतीने शिकणार आहे आपल्या इन्फिनिटी आणि DJI फॉन्टचं। त्याचबरोबर मी तुम्हाला जे काय DJI इन्फिनिटी फॉन्टचं कीबोर्ड आहे तर तो पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तर तो पण नक्की डाउनलोड करून घ्या। तर चला तर फायनली आता आपण जर पिक्सल लॅबमध्ये तिथं मी दोन्ही फॉन्ट्स ॲड केले DJI इन्फिनिटी कसं टाइप करायचं सोप्या भाषेत आणि फास्टलीरित्या विदाउट कोडिंग। तर चला फायनली आपण आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया। तर भावांनो आता आलो आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये। तर आता आपण जे काय आपले इन्फिनिटी फॉन्ट्स आहेत किंवा DJI फॉन्ट्स आहेत तर ते कसं टाइप करायचं चांगल्या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने कीबोर्ड टू कीबोर्ड तर ते आज आपण शिकणार आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला प्रॉपर जे काय आपलं फॉन्ट्स असतील तर ते ॲड करून घेणं गरजेचं आहे। माय फॉन्ट्समध्ये आपले जे काय फॉन्ट्स आहेत तर ते ॲड आहेत, जसं की 2-3 मी इन्फिनिटीज घेतलेत आणि 2-3 DJI's घेतलेत। ओके, आणि सगळ्यात मेन म्हणजे काय इन्फिनिटीला जे कोडिंग आहे ते DJIला आहे, त्यामुळं एक कोणता पण फॉन्ट कन्वर्ट केला तर तो इन्फिनिटीला पण चालतोय, सगळ्या इन्फिनिटीला चालून जाईल आणि तोच DJIच्या सगळ्या DJIला चालून जाईल। ओके, एवढं लक्षात ठेवा। तर आता चला मी तुम्हाला ट्रिक सांगतो। तर त्याआधी मी तुम्हाला एक कीबोर्ड दिला आहे तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तो जो काही कीबोर्ड आहे तो डाउनलोड करा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि तो संपूर्ण कीबोर्ड बघून घ्या। तो इन्फिनिटीचा कीबोर्ड आहे आणि तोच आपल्या DJIला पण चालणार आहे। तर त्यामुळं एक आणि एक शब्द एक आणि एक अक्षर तुम्ही बघून घ्या, जेणेकरून A दाबल्यावर काय होते, B दाबल्यावर काय होते, C दाबल्यावर काय होते, हे सगळं तिथे दिलेलं आहे चांगल्या प्रकारे। ओके, त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की तुमचं टायपिंग फास्ट होईल आणि तुम्हाला जे काही युनिकोड पॅड ॲप आहे किंवा अजून तुम्ही ग्लाइफसेन वापरत असेल तर त्याचा वापरता इथनं पुढं होणार नाही आहे। ओके, तर चला तर फायनली मी सांगतो काय विषय आहे सगळा। जसं की आता आपण न्यू टेक्स्ट घेतले तर इथं मी फॉन्ट चेंज करतो। पहिली तर गोष्ट म्हणजे मी इथं करतो आपला इन्फिनिटी करूयात पहिल्यांदा। आता हे इन्फिनिटी फॉन्ट चेंज केला, जसं की आता न्यू टेक्स्टचं हे संपूर्ण आलेलं आहे टेक्स्टिंग, तर आता मी डिलीट करतो। ओके, तर आता तुम्हाला सिंपल साधी सोपी ट्रिक समजून सांगतो। A पासून प्रॉपरलीरित्या काही गोष्टी चालू आहेत आपल्या। A भरपूर महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे तर ते सांगतो। ओके, जसं की आता कीबोर्डमध्ये बघायला गेलं तर तुमच्यासमोर जसं की इंग्लिशच पाहिजे आहे, इथं कोणत्याही प्रकारे मराठी विराट नको, कारण का इन्फिनिटी आणि DJIचं कोडिंग आपल्या संपूर्ण इंग्लिश कीबोर्डवर बेस्ड आहे। ओके, तर त्यामुळं तर आता बघा इथं कीबोर्डमध्ये तुम्ही इंग्लिश बघायला गेला तर इथं तुम्हाला 2 लिपी बघायला भेटतात, एक म्हणजे कॅपिटल मोठी लिपी आणि एक म्हणजे स्मॉल बारकी लिपी अशा लेवलला। जसं की आता इथं 2 लिपीमध्ये 2 कोडिंग बसलेला आहे, त्यांनी सेट केलेला आहे। ओके, इन्फिनिटी आणि DJI फॉन्टचं। तर आता बघा एचं मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो। जसं की आता A जे काय आपलं संपूर्ण कीबोर्डवर एक कोपऱ्यात आहे बघा A, तर हा स्मॉल A दाबला प्रॉपरली त्या ओके मारलं तर बघू शकता ही जी काय दांडी आहे ना प्रॉपर, जे काय आपलं जसं की आपलं जे काय शब्द आपण कंप्लीट करण्यासाठी जे वापरतोय रेश, तर ती नुसता स्मॉल A ने येत्या। ओके, हा झाला स्मॉल A। ओके, त्यानंतर जर मी हाच A जर कॅपिटल केला तर A दाबल्यावर कॅपिटल A तर अ येते बघा। ओके, एवढा विषय कळाला तुम्हाला। स्मॉल A ना जी का पुढची रेश आहे तर ती येत्या आणि जो का कॅपिटल मोठा आहे ना तर अ येते। मग आता हे अ म्हणजे इनकम्प्लीट आहे। ओके, मग इथं मी अजून एकदा जाऊन एडिट केलं आणि इथं फक्त नुसता स्मॉल A लावला, एक कॅपिटल A आणि एक स्मॉल A, तर हे आता अ कम्प्लीट झालं बघा। तर असाच विषय तुम्ही बघू शकताय पुढचा पण आता मी तुम्हाला सांगतो। आता जे काय स्मॉल आणि कॅपिटल यामध्येच दोन्ही अक्षर प्रॉपरलीरित्या बसलेलं असेल, जसं की आता आपल्याला क पाहिजे आणि ख पाहिजे आहे। ओके, तर जसं की क आणि ख साठी आपण काय टाईप करतोय, के टाईप करतोय। ओके, तर आता बघा इथं स्मॉल के म्हणजे क येते आणि कॅपिटल के म्हणजे ख येते बघा। आता इथं तुम्हाला मी दाखवतो, जसं की आता मी घालवतो। आता पहिल्यांदा मी स्मॉल के घेतो आणि त्याचबरोबर मी शिफ्ट म्हणजे एक प्रकार इथं प्रॉपर कॅप्स लॉग ऑन करून मी मोठं घेतो। ओके, तर बघू शकता एक ख। आता मग हे एकमेकात चाललंय त्यामुळे इथं मध्ये एक स्पेसिंग मारायचं असते या लेवलला। मग आता हे जे काय ख आहे अर्धा आलं, मग हे कम्प्लीट ख करण्यासाठी A दाबायचं फक्त, स्मॉल A म्हणजे पुढची रेष येत्या, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे बघा। आता यन्न म्हणजे त्याचं सगळं बसलेलं आहे बघा। यन्न म्हणजे स्मॉल n म्हणजे प्रॉपरली त्या बारकं न आणि कॅपिटल N म्हणजे मोठं न असा विषय। जसं की आता मी ते जे काय म्हणजे कॉपी घेतो प्रॉपरली त्या, आणि आता बघा स्मॉल n म्हणजे बारकं न, हे कंप्लीट करण्यासाठी A दाबणं गरजेचं आहे, न झालं। ओके, आणि आपण ते इंग्लिशमध्ये पण लिहिताना नळ असं लिहिताना NA करतोय ना, का डायरेक्ट N आणि L करतोय नाही, NA केल्यावर मग ते न म्हणजे उच्चार अ पर्यंत जातो आणि मग LA असा विषय असतो। तर NA हे प्रॉपरली त्या स्मॉल N झालं आणि त्यानंतर शिफ्ट म्हणजे एक प्रकार कॅप्सलॉक किंवा शिफ्ट म्हणू शकता याला, आणि प्रॉपरली त्या मोठं N A दाबलं तर ते मोठं न झालं बघू शकता इथं तुम्ही, बारकं न आणि मोठं न असा विषय।
ओके, मग ना दाबायचं झालं तर म्हणजे आता एक प्रकारे मोठं नाही तर त्याला उच्चार वाढवायचं झालं तर काय करायचं असते बघा, इथं ए अजून एक दाबायचं म्हणजे 2 रेषा पडतात, मग त्या लेवलने ना झालं. ओके, हे समजून घ्या तुम्ही. ओके, आणि तुम्हाला ओव्हरऑल कीबोर्ड पण दिलाय तर तो बघितला का नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. आता मी विदाऊट कोडिंग इथं सगळं करावून गेलोय. तर जसं की आपल्याला इथं टाईप करायचं आहे रा आणि जे. ओके, राजे आपल्याला टाईप करायचा एकदम सोप्यातला सोपा शब्द घेतला तर कसं करू शकतो आपण, जसं की प्रॉपर्ली त्या पहिली तर गोष्ट म्हणजे न्यू टेक्स्ट घेणं गरजेचं आहे, त्यानंतर फॉन्टमध्ये जाणं गरजेचं आहे. माय फॉन्टमधनं जो आपला इन्फिनिटी किंवा डीजे आहे तर ती चूज करा. सेमच कोडिंग आपलं त्याला, तर डबल क्लिक मारलं, डिलीट केलं. त्यानंतर रा जे आपल्याला टाईप करायचं आहे तर आर दाबला तर प्रॉपर्लीरित्या र येणार आहे नुसता, आणि मोठा आर दाबला तर रू येणार आहे प्रॉपर, ती वेगळा विषय आहे. ओके, त्यामुळं बारकार आपण र म्हणजे आर आलं प्रॉपर्लीरित्या. त्यानंतर इथं ए दाबायचं राच्या उच्चारासाठी, रा झालं. आणि त्यानंतर जे म्हणजे ज आहे तुम्हाला माहिती आहे, आणि त्यानंतर अजून एकदा ए. आता आपण जर इंग्लिशमध्ये घ्यायला गेलो राजे तर आपण काय टाईप करतोय, RAJE असं करतोय, पण इथं एक ए वाढले का, कारण का पुढची रेस वाढवण्यासाठी. मग वरचे जे काय जेचा उच्चार आहे तर त्यासाठी आपण ई वापरतोय बघा आपल्या इंग्लिशमध्ये, तर त्यासाठी ई दाबायचं. ओके, बघू शकताय रा जे आपलं टाईप झाला तर एक कटिंग होत असेल तर प्रॉपर्ली त्या इथनं जरा स्पेसिंग लावायचं. तर अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे जी प्रॅक्टिस करत गेला ना तर हळूहळू होत जाईल. आणि हे डायरेक्ट कोडिंगचं आहे, 99% होईल तुमच्या गोष्टी, 1% जरा तुम्हाला कोडिंगचा वापर करावा लागणार आहे. ओके, जसं की काही गोष्टी जर चेंज आहेत त्यामुळं, आणि बाकी मग जर तुम्ही कीबोर्ड चेक करून घेतला तर मग काय 100% तुमचं यावरच होऊन जाईल. जर स्टायलिश पाहिजे असेल तर मग जरा कोडिंगचा वापर करावा लागेल, एवढाच विषय. बाकी हे ओव्हरऑल तुम्हाला कळालं असेल सगळा सविस्तर मुद्दा, मी कसं केलं काय केलं. तुम्ही मला मी जो काय कीबोर्ड दिला तर तो चेक करा कीबोर्डमधला, आणि स्पेशल कॅरेक्टर्स पण आहेत तर ते पण जरा चेक करा, जेणेकरून A to Z काय सेट केले ते सगळं चेक करून घ्या. प्रॉपर उकार पण यून चालू होते बघा, तर तो पण चेक करून घ्या, म्हणजे स्मॉल यून पहिला उकार आणि मोठ्या यून बारका उकार म्हणजे दुसरा उकार, असा विषय. त्यानंतर स्पेशल कॅरेक्टरमध्ये पण काही अक्षर आहेत जसं की @ हॅशटॅग $वर काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत तर त्या पण चेकआउट करून घ्या. ओके, तर नक्कीच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जर महत्त्वाची माहिती कळाली असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला 100% ढीक प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि त्याचबरोबर तुमचं काय मत आहे ह्या सगळ्या सेक्शनवर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि कीबोर्ड पण डाउनलोड करा आणि तिची प्रॅक्टिस करा चांगल्या प्रकारे, जेणेकरून तुमचं इन्फिनिटीचं आणि डिजिटल टायपिंग फास्ट होईल. ओके, तर बाकी भेटावलो करता पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.